ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानचा मैदानात होणार पहिला आमना सामना। बीसीसीआयवर सोशल मीडिया टीकेचा भडीमार, सामना रद्द करण्याची मागणी। भारत विरुद्ध पाकिस्तान, पण तिकीट विक्रीला फटका, 50% कमी प्रतिसाद। क्रिकेट की राष्ट्रभक्ती, भारत पाक सामन्यावर द्विधा मतप्रवाह। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 9 सप्टेंबर पासून UAE मध्ये आशिया चषकाला सुरुवात झाली असून भारत पाकिस्तान यांच्यातील सामना 14 तारखेला दुबईमध्ये खेळला जाईल, तर 21 सप्टेंबर रोजी दोन्ही संघ सुपर 4 मध्ये पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदा दोन्ही टीम्सचा मैदानात आमना-सामना होणार आहे। या सामन्याला भारतात मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। काही लोक हा सामना रद्द करण्याची मागणी करतायत। या मुद्द्यावर टीम इंडियाच्या कोचने पहिल्यांदा मौन सोडले। त्यांनी हा विषय भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर सोडला आहे। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यापूर्वी सर्वत्र वातावरण तापलंय। सीमावाद आणि मे महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही संघ आमने-सामने येणारा हा पहिलाच सामना असेल। या पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ऑपरेशन सिंदूर चालवून प्रत्युत्तर दिलं। आता अशा परिस्थितीत खेळ आणि राजकारण यांचं मिश्रण होणं स्वाभाविक होतं, परंतु टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी स्पष्ट केलंय की खेळाडूंचं लक्ष फक्त आणि फक्त क्रिकेटवर आहे। आगामी भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणालेत की बीसीसीआयनं सरकारच्या निर्णयाशी पूर्णपणे जुळवून घेतलंय। बोर्डाने स्पष्ट केल्यापासून आमच्या खेळाडूंचं लक्ष फक्त आणि फक्त सामन्यावर असतं। भारत विरुद्ध पाकिस्तान हा नेहमीच एक रोमांचक आणि स्पर्धात्मक सामना असतो। खेळाडू फक्त मैदानावर लक्ष केंद्रित करतात, त्यांच्या मनात दुसरं काहीही चालत नाही। प्रशिक्षकांच्या या विधानावरून असं दिसून येतंय की टीम इंडिया मैदानाबाहेरील क्रियाकलापांना त्यांच्या खेळात व्यत्यय आणू देत नाही। सरकारी धोरणांनुसार भारत पाकिस्तान सोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही, परंतु आशिया कप किंवा ICC स्पर्धांसारख्या बहुपक्षीय स्पर्धांमध्ये ही टक्कर सुरूच राहील। यामुळे दुबईतील हा हाय व्होल्टेज सामना आणखीनच खास बनलाय। तयारींबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघांचा मार्ग वेगळा दिसतोय। भारताने T20 स्वरूपात सूर्यकुमार यादवच्या कर्णधार पदावर विश्वास व्यक्त केलाय आणि तरुण खेळाडूंना आजमावलंय। दुसरीकडे पाकिस्तानने मोठी खेळी केली आहे आणि वरिष्ठ स्टार बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांना बाहेर ठेवलंय। या बदलावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळला जाईल। ही स्पर्धा T20 स्वरूपात होत आहे, जेणेकरून पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या T20 विश्वचषकाची तयारी करता येईल। या स्पर्धेत भारतीय संघानं विजयी सुरुवात केली असून पहिल्या सामन्यात यजमान UAEचा 9 विकेटनं दारुण पराभव केलाय। पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्याच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बीसीसीआयवर खूप टीका सुरू आहे। भारताच्या T20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर सुद्धा टीका आणि ट्रोलिंग झाली। यात तो पाकिस्तानी कॅप्टन सलमान अलीला हात मिळवत होता। त्यानंतर भारतात पाकिस्तान विरुद्ध विरोधाची धार वाढली आहे। त्याचा आता सामन्यावर परिणाम होत आहे। रिपोर्ट्सनुसार या सामन्याची तिकीट विक्री 50% पण कमी झाली आहे।